नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहेत. मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये एमपीसी स्किल टेस्ट होणार आहे. एमपीसीचा कट ऑफ लागलेला आहे. खूप सारे विद्यार्थी याच्यातनं बाहेर पडलेले आहेत, ते क्वालिफाय झालेले नाहीत आणि खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, स्किल टेस्ट कशी होणार आहे, काय होणार आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्या डोक्यामध्ये ती सगळं फिट झालेली आहे का एक्झाम कसे होणार आहेत, कशा प्रकारे असणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण परत आपल्या चॅनलवरती घेणार आहेत. सगळे टॉपिक आपण छोटे छोटे परत कव्हर करणार आहोत आपल्या चॅनलवरून. होऊ शकतं काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असेल, काही पोहोचलेली नसेल. काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले असतील या स्किल टेस्ट मध्ये, ज्यांनी अगोदर प्रॅक्टिस केलेली नाही. काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी त्यांची प्रॅक्टिस चालू होते, त्या संदर्भात त्यांना पुरेसं माहिती आहे. तरी पण एक उजळणी म्हणून आपण परत सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहोत आपल्या येणाऱ्या काही दिवसामध्ये स्किल टेस्ट संदर्भात. मित्रांनो, आजचा टॉपिक आपला आहे का स्क्रोल कसा करावा. आता स्क्रोल आतापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवरती प्रॅक्टिस करत आहात. जिथं तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तिथं प्रत्येक सॉफ्टवेअरला स्क्रोल आहेतच आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं स्क्रोल वापरतात. आता किती पद्धतीमध्ये आपण स्क्रोल करू शकतो, तर आपण नॉर्मली 3 पद्धतीमध्ये स्क्रोल करू शकतो. पहिलं स्क्रोल आपण माऊसच्या स्क्रोलच्या मधलं जे बटन आहे त्याने स्क्रोल करू शकतो, जसं आता मी स्क्रोल करतो. दुसरं जे स्क्रोल आहे, या स्क्रोलमध्ये एक बार असतो. या बार वरती आपण जर क्लिक केलं आणि जर आपण त्याला मूव्ह केलं तर आपलं स्क्रोल पॅसेज स्क्रोल होतो. आणि तिसरी जी पद्धत आहे, ह्या स्क्रोल बारच्या अप आणि डाऊनला आपल्याला एक ॲरो की दाखवलं जातं, अप अँड डाऊन. त्याच्यावरती जरी आपण क्लिक केलं तरी आपला पॅसेज हा स्क्रोल होतो. तर त्याच्यामध्ये कोणती पद्धत सुरक्षित वापरली जाते किंवा कोणती पद्धत सुरक्षित आहे जेणेकरून प्रॉब्लेम येऊ शकत नाही आणि कोणत्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यावरती आपण आज बोलत आहोत. मित्रांनो, पहिली जी पद्धत आहे जी स्क्रोलिंगची, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, जर माऊस परफेक्ट असेल, माऊस जर नवीन असेल तर तुमचं स्क्रोल प्रॉपर होईल, एक एक लाईन स्क्रोल होईल. पण जर कधी माऊसचा प्रॉब्लेम असेल, माऊस प्रॉपर नसेल, तर कधी कधी हे स्क्रोल करताना डायरेक्टली खालच्या बाजूला चाललं जाईल, जेणेकरून तुम्हाला कळणार नाही का आपला पॅसेज कुठपर्यंत टाईप झालेला आहे. म्हणजे जी पहिली जी पद्धत आहे स्क्रोलिंगची ही थोडीशी धोक्याची आहे आणि शक्यतो ही पद्धत नाही वापरली तरी चालू शकते. दुसरी जी पद्धत आहे की ह्या प्रोग्रेस बारवरती आपण जर क्लिक केलं आणि त्याला मूव्ह केलं तर आपला पॅसेज स्क्रोल होतो. ही एक पद्धत आहे. फक्त आपल्याला क्लिक दाबून ठेवायचं आणि त्याला माऊसने तुम्हाला मूव्ह करायचं असतं. आता स्क्रोल करताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुम्हाला तुमच्या वरच्या बॉक्समध्ये किती लाईन दिसतात. नॉर्मल लक्षात ठेवायचं 5 लाईन दिसेल किंवा 6 लाईनी दिसतील. समजून चला का 5 लाईन आपल्याला दिसतील, तर 5 लाईन मधली एक लाईन तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, वरच्या बाजूला त्याला कंटिन्युटी ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल का वरची ही लाईन्स तुम्ही सोडलेली आहे. म्हणजे आपल्याला जर आता हा पूर्ण पॅसेज मी टाईप केला तर आपली शेवटची लाईन येते का इतिहास बदलून टाकला हे खरं तरी वाटतं का. तर जेव्हा मला स्क्रोल करायचं तर मी अशा प्रकारे स्क्रोल करेल, ही एक लाईन मी इथं ठेवेल आणि त्यानंतर परत मला खालच्या काही लाईन दिसतील. ही एक पद्धत आहे. किंवा तुम्ही याच्यानंतर असंही करू शकता, ज्यांना परफेक्ट स्क्रोलिंग येतंय, ज्यांना परफेक्ट स्क्रोल करायचं माहित आहे, त्यांनी सेकंड पद्धत वापरली तरी चालू शकतं. पण ज्यांच्या स्क्रोलवरती ज्यांना भरोसा नाहीये, स्क्रोलिंग वरती खूप सारे विद्यार्थी तिथे घाबरले जातात किंवा ते घाबरतात परीक्षेच्या वेळेस आणि मग त्यावेळेस गडबड होऊ शकते. समजा तुम्ही एखादी लाईन मिस झाली आणि तुम्ही वरची लाईनच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट तिसरी लाईन जर घेतली तर असं पण होऊ शकतं. त्यासाठी सुरक्षित जी पद्धत आहे, त्यासाठी एक लाईन जी आहे लास्टची ती वरती स्टॉपला असणं कधी पण सुरक्षित मानलं जातं. तर ही एक सुरक्षित स्क्रोलिंग करण्याची पद्धत आहे. दुसरी जी पद्धत आहे का जो ॲरो की दिलेला आहे टॉप आणि बॉटमचा, त्याच्यामध्ये आपल्याला बॉटमच्या ॲरो कीज वरती तुम्ही कर्सर पहिल्यांदाच नेऊन ठेवा, माऊस पॉइंटर. बघा, आपली परीक्षा जी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला एक डेमो टेस्ट दिली जाईल नॉर्मल कीबोर्ड टेस्टिंगसाठी. त्यानंतर एक डेमो पॅसेज येईल, सेम तुमचा जो मेन पॅसेज असेल तसाच 10 मिनिटाचा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन पॅसेज दिला जाणार 10 मिनिटात. तर त्यावेळेस तुम्हाला तो वरचा जो बॉक्स आहे तो किती लाईन्स दिसतात त्या तुम्हाला लक्षात येतील, त्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल. तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा डेमो पॅसेज करणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं, जो पॉइंटर आहे तो तुम्ही त्या ॲरोवरती पहिल्यांदाच नेऊन ठेवा. फक्त तुम्हाला माऊसवरती क्लिक करून फक्त तुम्हाला इथं क्लिक करायचं आणि किती लाईन्स तुम्हाला एका स्क्रीनवर दिसतात. तर जर मी मोजल्या तर मला एका स्क्रीनवरती टोटल 7 लाईन दिसतात. आणि मग मी किती वेळेस क्लिक करणार, मी फक्त 6 वेळेस क्लिक करणार, कारण मला खालची लाईन परत वरती ठेवायची, म्हणून मी क्लिक करणार 1 2 3 4 5 6. बघा, हे खरं वाटतं का ही लाईन वरती कनेक्टिव्हिटी झाली. म्हणजे नॉर्मली अशी पण पद्धत वापरू शकतात आणि ही सुरक्षित पद्धत आहे का तुम्ही जर खालच्या ॲरो कीवरती जर क्लिक करत गेला, एक एक जर क्लिक केलं तर एक लाईन मूव्ह होणार. अशा तुम्ही 6 क्लिक केल्या तर 6 लाईन तुमच्या मूव्ह होतात आणि शेवटची जी लाईन आहे ती टॉपला येणार आहे. परत तुम्ही टायपिंगला
सुरुवात करू शकता. याच्यासाठी क्विक सेकंदाचा फरक लागेल. जास्तीत जास्त एका क्लिकसाठी 1 सेकंद पकडा, म्हणजे नॉर्मली तुम्हाला 3 ते 4 किंवा 5-6 सेकंदात तुमचं हे सगळं होऊ शकतं. तर 5 सेकंद तुम्ही याच्यासाठी देऊ शकता स्क्रोल करण्यासाठी. अशी तुम्हाला नॉर्मली 3 वेळेस ते 4 वेळेस तुम्हाला स्क्रोल करावं लागेल. तुम्ही किती टाईप करता त्याच्यावरती डिपेंड आहे 10 मिनिटांमध्ये. तर 5 सेकंदासाठी तुम्ही ही स्क्रोलिंगची सुरक्षित पद्धत वापरली जातात आणि ही पद्धत आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी वापरलेली आहे आणि हीच पद्धत तुम्ही जर वापरत असाल तर ही सुरक्षित पद्धत आहे. तुम्ही जर हा जो प्रोग्रेस बार आहे याने जर तुम्ही मूव्ह करून करत असाल तर ती पद्धत चांगलीच आहे. फक्त लक्षात ठेवायचं, माऊस ज्या माणसांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना परफेक्ट हाताळता येतो त्याच्यावेळेस त्याला प्रॉब्लेम येणार नाही, कारण तो एक्झॅक्ट तो माऊस मूव्ह करू शकतो. पण ज्याला माऊस मूव्ह करण्याची फारशी माहिती नाहीये, तो सरफेस मध्ये आणि आपल्या हातामध्ये जर काही अंतर ठेवत असेल तर माऊस मूव्ह करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हे सरस पटकन खाली जाऊ शकतो. जास्त वेळ किंवा पटकन खाली जाण्याची चान्सेस आहेत, म्हणजे गडबड होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदाच या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, हा मुद्दा जरी तुम्हाला एकदम छोटासा वाटला किंवा एकदम साधा वाटला, पण हा तुमच्या पॅसेजमध्ये गडबड करू शकतो आणि एक जरी लाईन तुमची मिस झाली तर तुमचा पूर्ण पॅसेजचं गणितच बिघडून जाणार आहे. त्याच्यासाठी हा जरी मुद्दा तुम्हाला नॉर्मल वाटला, पण याच्याकडे तुम्ही लाईकली बघू नका. म्हणून स्क्रोलिंगची पद्धत कोणती चांगली ते समजून घ्या. याच्यानंतरही तुम्ही जो आता पद्धत वापरतात त्यामध्ये बघा, तुम्ही ज्या ठिकाणी आता टायपिंगची प्रॅक्टिस करतात, घरी करतात किंवा क्लासमध्ये करतात किंवा एखाद्या लायब्ररीमध्ये करतात, तर त्या ठिकाणी अशी गडबड होते का कधी ते बघा. एखादी लाईनच मिस होते किंवा स्क्रोल करताना प्रॉपर आपल्याला स्क्रोल करता येत नाही, तर तुम्ही ही तिसरी पद्धत करून बघा. फक्त तुम्हाला तिथं ॲरोवरती पॉइंटर नेऊन ठेवायचा आहे आणि फक्त तुम्हाला तेवढ्या वेळेस क्लिक करायचं जेवढ्या तुम्हाला लाईन मूव्ह करायची आहे. प्रत्येक क्लिकला एक लाईन लक्षात ठेवा स्क्रोल होते किंवा ती वरती निघून जाते. तर हा एक परफेक्ट मुद्दा आहे स्क्रोलिंगचा. तुम्ही स्क्रोल कोणतं वापरतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजूनही तुमच्या काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. असे छोटे छोटे टॉपिक्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत, उजळणी म्हणून घेऊन येणार आहेत. मला पूर्ण खात्री आहे, कारण ही जी टेस्ट आहे आता याला खूप विलंब झालेला आहे आणि माहिती तुमच्यापर्यंत सगळी पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये मला कोणताही संभ्रम निर्माण करायचा नाहीये. फक्त मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो. योग्य वाटली तर तिचा तुम्ही जरूर उपयोग करा, योग्य नाही वाटली तर तुम्ही तिला सोडून द्या आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं प्रॅक्टिस करता तशी चालू ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर लाईक करू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि जर तुम्हाला असं वाटलं हा चॅनल आपल्यासाठी हेल्पफुल आहे तर नक्की सबस्क्राईब करा. नाही तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. परत आपण एका नवीन टॉपिकमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.